हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. आज आहे उज्जैनमध्ये आपला दुसरा दिवस, महाकालच्या नगरीमध्ये आज आहे दुसरा दिवस. इथून आम्हाला ओंकारेश्वरला निघायचं. त्याच्या आधी आमचं असं ठरलंय, माझं स्पेसिफिक ठरलंय, मला अजून सांगायचंय दोघांना की आपण परत एकदा महाकालचे दर्शन घेऊयात आणि मग जाऊयात. आपण नॉर्मल लाईनने नाही जाऊ, ते 250 रुपये देऊन ते तिकीट घेऊन एकदा परत महाकालचे दर्शन घेऊन मन भरत नाही तोपर्यंत दर्शन घेऊयात, नाश्ता करूयात आणि त्याच्यानंतर आपण ओंकारेश्वरकडे जायला निघूयात. बिकॉज एवढ्या लांब आलो आणि दोनदा जर दर्शन नाही झाले, दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस थांबलो पण आहे, तर परत दर्शन घेऊन घेऊ. आता पुढच्या वर्षी येतो, कधी येतो माहिती नाही, तर माझी अशी इच्छा आहे की अजून एकदा दर्शन घेऊन घेऊ. आणि यस, सकाळ उठलो पण होतो मी, पण इतकी जास्त थंडी होती ना, परत उठून झोपून गेलो आणि आता उठलोय, रेडी वगैरे झालो, आंघोळ झाली, सगळं झालंय. चला आजचे प्लॅन सॉर्टेड आहेत. दर्शन घ्यायचं, खायचं आणि ओंकारेश्वरला जायचं. आणि ओंकारेश्वरला सुद्धा आजचा दिवस पूर्ण राहायचं आणि उद्या सकाळी उठून जे काही आम्हाला तिथले जे वाईब्स आहेत, ज्या काही गोष्टी फिरायच्या आहेत ते पण आपण करूयात आणि पूर्ण दिवसात जेवढं कव्हर होईल ते पण करूयात. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे. सो चलो लेट्स गो आणि जय श्री महाकाल. चलो सदा. आणि मी जरा खाली चाललोय, बाळाला रेडी होत होता, त्याला म्हटलं तू पण ये खाली. आणि मला कन्व्हिन्स करायची गरजच नाही पडली, पोरांना म्हटलं आपण परत एकदा दर्शनाला चाललोय. पोरं म्हटली यस नक्की जाऊयात. सो या. अरे भैया रूम चाहिए भैया. नहीं है भैया, सब फुल है, महाकाल की कृपा है. अरे बाळा पण येऊन गेला. आता आपण डिरेक्ट दर्शनाला जाऊ आणि त्याच्या नंतर आपण ब्रेकफास्ट वगैरे करू. 250 रुपयाला जे दर्शन होतं ना, त्याची वेगळी लाईन असते. आम्ही आलो होतो तर काल एवढापर्यंत नंबर होता आणि आज तर बाप रे बाप, माहिती नाही किती मोठी लाईन आहे शेवटपर्यंत. पण आमचं सदा इथं मध्ये घुसलाय कुठेतरी, तर तिकीट घेतल्यानंतर आपण जाऊ दर्शनाला. पण आज खूप जास्त गर्दी. आम्ही जे लाईन मध्ये थांबलो होतो ना, पास साठी 250 रुपये पास वाला, ती लाईन मध्ये थांबायची गरज पण नाहीये. ऑनलाईन करायचं, प्रिंट काढायची आणि डायरेक्ट जायचं. आता आम्हाला समजलं, अर्धा तास पाऊण तास आम्ही लाईन मध्ये होतो. एकाने सांगितलं लाईन मध्ये उभं न करावं, एवढं ऑनलाईन काढा. आता ऑनलाईन आम्ही असं काढलंय, आता याची प्रिंट काढायला जातोय. प्रिंट काढल्यानंतर डायरेक्ट आपले दर्शनासाठी एंट्री. अवघड आहे. पाऊण तास गेला आमचा लाईन मध्ये, पाऊण तास. तिकीट काढून पण एवढी गर्दी येतं. काल हे सगळं खाली होतं आम्ही दर्शनाला गेलो तेव्हा. आता पैसे भरून पण एवढी गर्दी बघा. ही वेबसाईट आहे श्रीमहाकालेश्वर.com. इथून तुम्ही सगळे दर्शन जेवढे पण आहेत त्याचे तुम्ही तिकीट काढू शकतात आधीच, यायचा आधी, म्हणजे तुम्हाला टेन्शन नसेल. भस्म आरती आहे, शीघ्र दर्शन आहे आणि गर्भदर्शन आहे. तिघं पण ऑप्शन भेटून जाते, घरूनच करून या. बापरे, पहिल्यांदा इतकं भारी दर्शन झालं ना. आम्ही गर्दीमधून नंदीची जी लाईन होती ना, त्या लाईनीमध्ये घुसलो आणि इथे ना न्यू इयर येते ना, सगळे बॅरिगेट लावलेत, कोणाला येऊ देत नाही. मी बघितलं असेल काल आपण इथं फोटो काढले. इथं एवढी गर्दी होती ना, फक्त VIP लोक फिरतात इथं. तर आम्ही जुगाड करून या साईडला आलो. आमचे इतके भारी फोटोज पण आले. मी जेव्हा दर्शन करत होतो तेव्हा 15-20 मिनिटं मी तिथं थांबलो होतो एका जागेवर आणि ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जाप चालू होता, प्रार्थना चालू होती, दर्शन चालू होते. इतकं भारी दर्शन ना, कालपेक्षा आजचं दर्शन भारी झालं. 2-3 तास लाईनीमध्ये गेले आमच्या सगळी प्रोसिजरला. पण आमचा जो हुशारपणा आहे ना, तो आम्हाला कामात आला. कुठं घुसायचं, कधी घुसायचं, कसं नाही. इथं पण आता सगळ्यांना एंट्री नाहीये. तुम्ही बघाल ना, तिथून बॅरिगेट लावून सगळे तिकडनं बाहेर जातात. बाळा हरवलाय, माझ्यासोबत फक्त सदा आहे. बाळाला मी एवढं ओढून तोडून आणलं, पण तरी तो घाबरून नॉर्मल जी लाईन होती तिथून चालला गेला. आता आम्हाला बाळाला शोधणं मोठा टास्क आहे. पण यस, आजचं जे दर्शन आहे ना, म्हणजे लिटरली मी 15-20 मिनिटं असं होतो महाकालच्या समोर आणि ओम नमः शिवाय जाप चालू होता, कारण की वेगळी लाईन होती, गर्दी नव्हती. तर तिथं थांबून ना एकदम मन सोक्त दर्शन घेतले. बापरे, खूप ब्लेस फील होतंय. माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहेत, पण ही जी फिलिंग आहे ना, ही बेस्ट असते. थोडाफार आम्ही चिटिंग केली, जुगाड केला, म्हणजे की ते बॅरिगेट क्रॉस करून येणं किंवा तिथं बॅरिगेट ना कोणाला इकडे येऊ देत नाही, ते क्रॉस करून आम्ही एक आमचा जुगाड किंवा शांतपणा करून आम्ही काहीतरी करून आलो. पण आलो, आम्हाला हवं होतं. आणि इथं गर्दीच नाही अजिबात. दिसत फक्त महाराज लोक आहेत आणि आम्ही. मी मोठेपणा दाखवत नाही, असं करायला नको पाहिजे कोणी, बट ठीक आहे यार. इथं फोटोज वगैरे येतात, एक मेमरी आपली क्रिएट होते. त्याच्यामुळे एखादा फोटो जरी क्लिक झाला ना, आपल्यासाठी खूप आहे. आणि यस, प्रत्येक गोष्टीमध्ये चिटिंग आहे यार. आम्ही इतके लोक बघितले, VIP लोक जे पैसे घेऊन एकदम मध्ये घुसतात अँड ऑल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर चिटिंग तर प्रत्येक ठिकाणी चालेल. चिटिंग म्हणजे की थोडंसं जुगाड करून दर्शन घेणे अँड ऑल. गर्दी खूप आहे आज मंदिरमध्ये, इतकी गर्दी ना. पण हा एरिया VIP एरिया म्हणू शकतात तुम्ही. सगळं क्लोज करून टाकलंय आणि आपण जुगाड करून इकडे येऊन गेलो, तर मला भारी वाटतंय. काल या गणपती बाप्पांचे दर्शन राहिलेले, ते पण करून घे. जय श्री महाकाल. मला त्या महाराजांनी हे दिलंय आणि त्यांनी खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या, मला त्या पटल्या. पण येऊन गेलो आपण दर्शन करून. अजून पण खाणं बाकी आहे, खूप जास्त भूक लागली आहे. बाळा सदावरती गेले बॅग आणायला, ते आणतील. इथं बॅग ठेवू, काहीतरी खाऊ आणि मग आपण ओंकारेश्वरला निघू. आणि हे बघा काउंटरवर बसलोय आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलोय. खूप भारी लोक आहे हॉटेलवाले. आपण आता खूप मोठी रिस्क घेऊन ओंकारेश्वरला निघालोय. रिक्षा भैया हस रहे हो तुम यार.
हमारे कितने हाल हो रहे कैसे बता तुमको की हाल झालेत ना. आम्ही फायनली इथली हॉटेल तर सोडून दिली. ओंकारेश्वरला इतकी जास्त गर्दी आहे, 4-4, 5-5 तास नंबर लागत नाहीये. आपले सबस्क्रायबर भेटले, त्यांनी पण सांगितलं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो त्यांनी पण सांगितलं, आणि आम्ही जिथं नाश्ता केला ते लोक पण बोलले की ओंकारेश्वर जाऊ नका, उगाच नंबर लागत नाही. हे बघा हे पोरं होते ते बोलले की आम्ही जाऊन आलो पण 4-5 तास नंबर लावून सुद्धा चांगले दर्शन आले नाही. पटापट पळवतायत आणि हॉटेलचे पण खूप प्रॉब्लेम येतात. सो बघू, तिथं गेल्यावरच समजेल. पण निघून तर गेलो आपण इथून. आम्हाला 4 तास. भाई तू आगे देख यार, तू क्या कर रहा है यार तू. अरे चालू यार, तू आगे देख यार, बार बार पीछे देख रहा यार. मी व्हिडिओ काढतो, मला वाहतोय पुढे बघणं सोडून. आता तिकडे गेल्यावर समजेल कसं आहे काय काय नाही. रील्स घेऊन तर निघून गेलोय. चलो आता ही एक गाडी भेटली आपल्याला. इथून आपण ओंकारेश्वर जाऊ. 150 किलोमीटर आहे. कमीत कमी 4 तास लागतील पोहोचायला. आणि 300 रुपये पर सवारी आहे. काही लोक म्हणतात हॉटेल्स नाही भेटणार, काही लोक म्हणतात दर्शन नाही भेटणार. तिथं गेल्यावरच सगळं समजेल. आमचा शेवटी असा प्लॅन पण झालेला की इथंच थांबू आणि रात्री बस करून चालायचो. बिकॉज आम्ही जे ट्रेनचं तिकीट केलंय ना, अजून पण त्याच्यावर 26 वेटिंग लिस्ट दिसते. 26, 27, 28 एवढी वेटिंग दिसते तिथं. तर मग आम्ही ऑलमोस्ट ठरवून घेतलं होतं एका मुवमेंटला की नाही इथंच थांबू आणि रात्री बसने परत पुण्याला चालले जाऊ. पण माहिती नाही, महादेवांचा बुलावा आहे म्हणून आम्ही परत चाललो ओंकारेश्वरला. विमल बोलो जुबान केसरी. ट्रॅव्हलिंगचा एक फायदा सांगतो. एक तर माझा मोबाईल बॅटरी नाही आहे, जास्त व्हिडिओ शूट नाही करू शकत मी. टप्प्याटप्प्यावर मला जे मुवमेंट कॅप्चर करायचे तेवढेच करू शकतो. आता एक नवीन जुगाड मला भेटला. आमची गाडी जी आहे ती काकांची CNG गाडी आहे. तर CNG आपण मोस्टली पेट्रोल पंप किंवा तिथं बघतो, तिथं भरतो. पण इथं देसी जुगाड आहे. गॅसचे बाटले ठेवलेत, त्याच्याद्वारे आपण CNG भरू आणि ते भरल्यानंतर आमची जी जर्नी ती कंटिन्यू होईल. पण थांबल्यानंतर अजून एक ॲडव्हान्टेज म्हणजे एक फायदा झाला असा की हा जो बेस्ट व्ह्यू आहे तो इथं थांबल्यानंतर बघायला भेटला आम्हाला. हा व्ह्यू आहे ना अल्टिमेट आहे, अल्टिमेट. हा बघा, इथं सनसेट होणारच आहे आता. आणि हा सनसेट जेव्हा असा होईल एकदम हिरवळ, एकदम हिरवळ. आणि मागं ते डोंगर. वा यार वा, काय व्ह्यू आहे. खूप मोठा जाम आहे. आम्ही निघालो होतो दुपारी आणि आम्हाला पोचत रात्र झाली. आणि अजून आम्हाला इथून 2 तास 3 तास आय डोंट नो काहीतरी झालंय पुढं. आम्हाला वाटलं 1 तासात पोहोचून जाऊ आम्ही. बट नाही, सगळेच लोक गाडीचा बाहेर उतरून आता आरामात गाडी बंद करून बसलेत. 15-20 मिनिटापासून आम्ही एकाच जागेवर होतो तेव्हा रिअलाइज झालंय की पुढे काहीतरी झालंय म्हणून थांबून ठेवलंय. सध्या तरी वाजलेत एवढे. हो दादा, कितना जाम है? 1 बजेगा 1. उसने डरा दिया भाई. ये है आम जिंदगी, ये है मेंटोस जिंदगी. ओके, फायनली 9 वाजून 10 मिनिटांनी आपण ओंकारेश्वरला पोहोचलोय. निघालो तर 2 वाजेला. 6.25 तास आम्हाला लागले इथपर्यंत पोहोचायला, 150 किलोमीटर पोहोचायला. बट ठीक आहे, मजा आली. आता पटकन आपण हॉटेल शोधूयात, एखादा रूम शोधूयात आणि तिथं सगळं सामान ठेवूयात. मोबाईल चार्ज करूयात बिकॉज 2% बॅटरी फक्त. माझा फोन स्विच ऑफ झाला. आता आपला गोप्रो कामात येणार आहे ब्लॉगिंगसाठी बिकॉज आम्ही डायरेक्ट चाललोत मंदिरात. 9:23 मंदिरात आधी दर्शन घेऊ. बॅग्स वगैरे आम्ही तसंच घेऊन चाललोय. आणि दर्शन झाल्यानंतर आपण मग हॉटेलचा तपासायला लागू. ते बोलतात 10 वाजेपर्यंत चालू राहील मंदिर. नशिबात असेल तर आपलं दर्शन होऊन जाईल आणि जर नसेल तर मग उद्या करता येईल. ठीक आहे, ते मंदिर तिथं. आणि अजून पण मला गर्दी खूप दिसते तिथं. जर नशिबात असेल आपलं दर्शन तर होऊन जाईल. पण चला पटकन जाऊयात, ते समोर मंदिर आहे तिथं. आमचा रूम बुक नाही आहे, आम्हाला उशीर झाला पोहोचायला म्हणून आम्ही बॅगा घेऊनच चाललो आहेत मंदिरात. आणि मंदिरात इतकी जास्त गर्दी आहे ना, लोकांची रिॲक्शन, लोकांचं डिस्कशन ऐकून असं वाटतंय की आपलं दर्शन होणार नाही. बट क्रॉस फिंगर. अभी बिल्कुल नहीं, भीड़ बहुत है क्या ऊपर? बंदी कर दिया, लाइन में लगे रहो. 4 बजे आना. क्या बोल रहे हैं आंटी? 10 बजे सर, मंदिर बंद हो चुका है, मत जाइए परेशान होने. सुबह 4 बजे आना. चला जाऊन तर बघितलं तुम्ही तर. ऍक्च्युअल इथले जे रहिवासी त्यांच्या कमेंट्स ऐकून घेतल्या, जे दर्शन करून आले 8-8 तास रांगेत थांबून, त्यांचे रिॲक्शन बघून घेतल्या. तरी बघू, जाऊन बघू काय होतं काय नाही. एवढं लांब आलोय तर जाऊन तर बघायलाच पाहिजे, नाहीतर मनात ते एक खदबद राहून जाईल की एवढं लांब आलो गेलो नाही आपण. म्हणजे लोक खरं सांगत होते, खोटं सांगत होते. लाईन इथून आहे, ही इथून लाईन आहे. एवढ्या गर्दीमध्ये कसं नंबर लागेल. लोक आम्हाला उज्जैन पासून सांगत होते नका जाऊ, खूप गर्दी. 8-8 तास आम्ही लाईनीत उभे राहिलोय. आणि इथे येऊन आम्हाला समजतंय की खरं आहे ते गोष्ट. आमचे याचा आधी दर्शन झालेत एकदम व्यवस्थित. आम्हाला असं वाटलं नव्हतं की एवढी गर्दी राहू शकते.
रात्रीचे 11 वाजून गेले आणि अजून रूम भेटला नाही. आम्ही मंदिरापासून 1 किलोमीटर दूर येऊन गेलोय एका ठिकाणी. आता सदा गेलाय विचारायला गाडीवर बसून रूम बघायला. आम्ही पायी चाललो तिथपर्यंत आणि देवाच्या नावाने इतकी भयंकर लूटमार चालू आहे, शपथ सांगतो मी. एवढं लूटमार तर करायलाच नको अजिबात. 11 वाजले. भेटली. चल गुड न्यूज. हाँ किधर है रूम? तो फिर हमारे पेमेंट डालना है तो ये ले जाओ नंबर. हाँ 2 मिनिट पहिले रूम तो देख लो तो. अरे भैया. आणि हा रूम काय रे गाद्या रे? हा गाद्यांचं नावाने हे बघा. हा रूम आहे. 3000 रुपये घेतले आमच्याकडनं. 3000 रुपये. अरे बापरे. कॉमन बाथरूम आहे. आमच्याकडे ऑप्शन नाही, आम्हाला दुसरा काही करता येत नाही. मजबुरीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी बघतोय. पण ठीक आहे चलो होई ना. तो आपण फ्रेश वगैरे झालो. आता पटकन जाऊयात जेवण करून. बिकॉज वाजून गेलेत बघा 11:30 12 होण्यात आहे. आणि जर अजून उशीर केला आपण तर सगळं जेवायचं खायचं जे काही ते बंद होऊन जाईल. हा जो एक्सपिरियन्स आहे ना, ते म्हणतात ना देवाचे दर्शन एवढं इझी नाहीये. मागच्या वर्षी पण आमचे असे हाल झाले होते जाताना. लोकल आमचे तिकीट कन्फर्म नव्हते झाले. आम्ही लोकलमध्ये बसून म्हणजे तो लोकल कंपार्टमेंट असतो त्याच्यात बसून गेलो होतो. भयंकर हाल झाले होते. या वेळेस पण खूप भारी भारी एक्सपिरियन्सेस येत आहेत. पण ठीक आहे मजा येते. रुको जरा सबर करो. येऊन गेलो आम्ही जेवण करून आणि आता आम्ही डायरेक्ट डाराडूर झोपणार आहेत. मला सकाळी लवकर उठायचं. 3 किंवा 4 वाजताचा टायमिंग आम्ही स्वतःला दिलाय. आजताय म्हणल्यावर समजून जा. बट जेव्हा पण उठू तुम्हाला समजून जायला. आपण भेटूयात उद्या सकाळी. गुड नाईट. टेक केअर. बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड दिस इज नेक्स्ट डे. जसं मला सदाने आधी स्क्रिप्ट सांगितली आम्ही उठणार होतो 3-4 वाजेला. पण आता 7:15 वाजून गेले. आंघोळ वगैरे करून आमची तिघांची आंघोळ झाली. बाळा, सदा, मी. आम्ही तिघं पण रेडी आहेत. चला पटकन जाऊयात. आपण आधी घाटेत जाऊ नंतर मंदिरात जाऊ. कारण की मंदिरात आमच्या इथे रूमवाले जे गेले होते ना, जे ओनर होते ते बोलतात की आज जितना गर्दी आहे बोले वो न्यू ईयर को भी नहीं रहता है. ओय जरा लाव ना. लाईट बंद कर. एनर्जी बचाव. आमच्या बॅग आम्ही इथंच ठेवून चाललो. आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगू का, इथं लॉक नाहीये. म्हणजे तुम्हाला माहिती का आपल्या देशात आपल्या सिटीमध्ये सगळ्या गोष्टी ट्रस्टवर चालतात. हा भैया देख लेना उधर रखा है. कसं विश्वासावर. ऊपर वाला है वो सब देख लेगा. आम्हाला आहे ना इथून गर्दी दिसते. कमीत कमी आता जे लाईनीत लागलेत ना, हे दिसते माझा हात समजून घ्या. इथून तर तिथपर्यंत पूर्ण एकदम अशी दाबून गर्दी. म्हणजे कमीत कमी लाईनीत लागल्यानंतर 4-5-6 तास कमीत कमी दर्शनाला लागतील. आम्ही ठरवलंय आम्ही घाट वगैरे फिरू. इथला जो सनराईज आहे तो तुम्ही बघा. अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालपासून आतापर्यंत मला आपले सबस्क्रायबर भेटले खूप सारे. थँक्यू सो मच यार. तुम्ही जेव्हा भेटतात, तुम्ही दादा म्हणून जेव्हा हाक मारतात, जेव्हा तुम्ही येऊन गप्पा मारतात ना, ती फिलिंग एकदम जागा वेगळी आहे. एवढ्या गर्दीतून तुम्ही शोधून काढतात आणि हाक मारतात. भाई साहेब ती फिलिंग मी कशी एक्सप्रेस करू ना. तेव्हा मी जेव्हा तुमच्याशी बोलतो तेव्हा तुम्हाला वाटत नसेल, पण हात नाही ना मला खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच. एवढ्या गर्दीतनं शोधून जेव्हा तुम्ही हाक मारतात ना, खरंच ती जगा वेगळी फिलिंग आहे. मीटअप ठेवतो जनरली कुठेतरी भेटलो ती गोष्ट वेगळी आहे. पण अशा ठिकाणी अशा प्लेसेसवर तुम्ही शोधून काढतात ना मला, ती एकदम भारी फिलिंग आहे. सो थँक्यू सो मच. आम्हाला जे फोटोज काढायचे होते, जे काही व्हिडिओज काढायचे ते झालंय. आता आपण शांततेत बसू एका ठिकाणी. तुम्हाला अजून एक इथला प्रॉब्लेम सांगतो. इथल्या गव्हर्नमेंटने त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. हे दिसतंय नाल्याचं पाणी. तिकडे नाल्याचं पाणी वरतून पाणी येते बघा. जेवढ्या पण हॉटेल्स आहेत आणि जेवढे पण रहिवासी आहेत ना, त्यांचं जे यूज केलेलं पाणी, खराब पाणी, ते ह्या नदीत सोडून देतात. आणि अनफॉर्च्युनेटली आम्हाला असं वाटतं आमचं दर्शन होणार नाही फॉर शुअर. बिकॉज आपल्याला इथून निघायचं पण आहे. मध्ये बघितलं असेल तुम्हाला काल येताना किती ट्रॅफिक लागली. आणि जाताना जर सेम टाईम लागला तर आमचे लागलेत. बस पण निघून जाईल, ट्रेन पण निघून जाईल. ट्रेनचं तिकीट अजून कन्फर्म झालेलं नाही. खूप साऱ्या गोष्टी आहेत. बघूयात ते सॉर्ट आउट करू. त्याचा आधी जरा इथं बसून घेऊ. चला झाला आपला बसून. 1 तास 1.5 तास आम्ही तिथं होतो. बाकीचा टाइम इथं होतो. आणि पूर्ण असं 3 तास आम्ही इथं स्पेंड केला. आणि खूप भारी दर्शन झाले. मन सोक्त भरून आम्ही इथं बसून ॲक्च्युअलमध्ये मंदिरात जाऊन दर्शन नाही घेतले, कळसाचे दर्शन घेतले. मंदिर बाहेरून बघितलं, परिसर एन्जॉय केला. दर्शनाला गेलो असतो तर 8, 9, 10 तास आय डोंट नो किती तास लागले असे. आपल्याकडे तेवढा टाईम नाही, आपल्याला जायचं पण आहे. सो आता आम्ही इथून चाललो आहेत. आणि यस खूप भारी मी टाईम आम्ही इथं स्पेंड केला आहे. बाय बाय महादेवा. काही भूलचूक झाली असेल आम्हा सगळ्यांकडनं आम्हाला माफ कर. आम्ही भेटतो पुढच्या वर्षी. निघतो आता आम्ही. बाय बाय टू दिस रूम. आणि आम्ही आता चाललो इंदोर.
बिकॉज इंदोरपर्यंत आम्ही जाऊ, त्याच्यानंतर बस शोधू, बसची बुकिंग करू आणि आपण पुण्यासाठी निघूयात बिकॉज आमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म नाही झालं. बस स्टैंड 20 रुपये अरे 10 रुपये लेते यार. ओ 15 ले ले. कितना लेगा? देना 50. 45 होता है ना, ले 50 ले ले. दूर आहे क्या? आपण येऊन गेलो बस स्टँडवर आणि आता आम्ही त्या ऑटोवाल्याला पैसे द्यायला गेलो आणि तेव्हा समजलं आमच्याकडे कॅशच नाही. 30-40 रुपये जेमतेम इथून चिल्लर गोळा कर, तिथून चिल्लर गोळा कर. 50 रुपये ठरवलं होतं, 40च दिले त्याला. म्हटलं भैया कॅश नाही, ऑनलाईन लिहिलो. पण ॲक्च्युअलमध्ये इथं सिनॅरिओ असे झालेत ना, खूप सारी गर्दी आहे. एक टेम्पोवाला 2 मिनिटात भरून लगेच चालला गेला आणि आम्ही आता कमीत कमी इंदोरला जाणारे, उज्जैनला जाणारे 20 लोक जागेवर उभे आहेत. म्हणजे कुठली गाडी आली ना दुसऱ्या मिनिटाला भरते आणि चालले जाते. 3 जातीचे 3 पोरं आहेत. बाळा एकदम चिल, सदाला बिचारायला टेन्शन आहे, गाडी थांबवतो आणि मी इथं व्हिडिओ काढतोय. वा, विचार विचार विचार. इंदोर ही मजा असते ट्रॅव्हलिंग करताना, मजा पण असते, त्रास पण असतो आणि या सगळ्या मेमरीज पण क्रिएट होतात. फायनली चार्ट प्रिपेअर झाला आणि आमची वेटिंग लिस्टची नंबर बघा किती जवळ येऊन असं झालं. 10, 11 आणि 12. आता इथून आम्हाला बसचे तिकीट करायचे, बसने जायचं, कारण की बसने ट्रॅव्हल करणं इझी नाही आहे. फायनली आपण इंदोरला पोहोचलोय. आमची बस पण बुक झाली, जसं तुम्ही बघितलं असेल. ट्रेनची तिकीट कन्फर्म नाही झाली, आम्ही बसचं तिकीट येतानाच करून घेतलं. पण बस आम्हाला रात्री विजयनगर करून एरिया आहे, तिथून 8 वाजेची बस आहे. 8 वाजेला आम्ही तिथून बसू आणि मग सकाळी तो 10 वाजेला पोहोचेल असं सांगतात. आणि मेन म्हणजे ओंकारेश्वरला आपण जाताना 6.25 तास, परत रात्रभर तिथं राहिलो. 2 तासाची झोप घेऊन परत सकाळी लवकर उठून परत गेलो, तरी दर्शन नाही झाले. म्हणजे ओंकारेश्वरचं दर्शन टफ होतं, झालंच नाही. आणि ती जर्नी पण टफ होती, येताना पण जाताना पण. ठीक आहे, एक्सपिरियन्स, लर्निंग, खूप साऱ्या गोष्टी शिकल्या, मजा आली. आणि हे बघा, हे मला 2 जण, मी असं काही म्हणतो ना, 2 जण असतात. कारण की उज्जैनहून हे लोक नाही म्हणत होते की नको जायला, आपण उज्जैनलाच थांबू, इथं 1 दिवस आराम करू. कारण की आम्हाला 4-5 लोकांनी ऑलरेडी सांगितलं होतं की नका जाऊ. पण ठीक आहे म्हटलं, आलो एवढ्या लांब तर जायला पाहिजे. आणि आपण डायरेक्ट आता भेटू, नो ब्लॉग नथिंग, डायरेक्ट जातानाच भेटू. बिकॉज खूप वैतागलोय मी. आता गोप्रो ठेवून दिला, आता मोबाईलने जरा ब्लॉगिंग होईल. आम्ही आमच्या हॉटेलमध्ये आमच्या बॅग्स वगैरे ठेवून रेडी होऊन येऊन गेलेत. आता आम्ही आलो एका कॅफेमध्ये काहीतरी खायला, बिकॉज भूक लागली. इथून खाऊन डायरेक्ट आपल्या बसचं जे लोकेशन आहे तिथं. काय देवानं जाताना आपल्यासाठी चांगलं लिहिलं होतं. काही अजून पण शुअर नाही. आम्ही 1500, 1600 का 1700 रुपयाचं तिकीट काढलंय. आम्ही येताना 2500चं तिकीट काढलं होतं. ती बस इतकी थर्ड क्लास होती ना, पण ही जी आम्ही 1600, 1500 जे काही काढलंय, ही बस बघा, वोल्वो बस आहे. कन्फर्म होईल तेव्हा सांगतो की हीच आहे आमची गाडी. म्हणजे ही खुशी का होते ना, 1500मध्ये जे भेटलंय, नाही 1500 नाही, 1600 का 1700 सगळे GST मिळून जे भेटलंय ना, ते 2500 रुपयामध्ये कुठंच भेटलं नव्हतं. आमची बॅग ठेवतोय म्हटल्यावर हीच असेल आमची गाडी. ओ भाई साहब, एकदम टापेटाप, एकदम पॉश. ओ मोरी मैया. काय म्हणतोय? बॅग ठेवायला बघ, बॉटल ठेवायला बघ, पडदे बघ. ओ माय गॉड, लाईट नाही रे, वायरलेस एवढं बी नाही रे. चला, आता आम्ही कन्फर्म केलंय, आमच्या सीट्स आज आहेत. म्हणजे आम्हाला कोणी उठवणार नाही, आम्हाला कोणी म्हणणार नाही जा असं. हे 2 सीट आणि इकडचं 1 सीट, आमची 3 सीट. आजचा मस्त झोप लागेल. 2 दिवसाची झोप झाली नाही, ती आम्ही आरामात झोप करू आणि आपण भेटूया डायरेक्ट पुण्याला. गुड नाईट. गुड नाईट गाईज. गुड नाईट. भेटूयात जेव्हा आपण पुण्याला पोहोचून जाऊ तेव्हा. ठीक आहे, बाय. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. समजलं? मेहनत केली आम्ही. समजलं? एक नंबर गाडी. चलो बाय, भेटूयात पुण्याला. 1500 में